नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल रँकअप MPSCवर. तर आपल्या ह्या स्टेट बोर्ड सिरीजमध्ये आपण सध्या इयत्ता 12वीचा इतिहास शिकत आहोत. याआधी आपण इयत्ता 11वी आणि इयत्ता 6वीचा इतिहास कंप्लीट केलेला आहे. प्लेलिस्टवर ते व्हिडिओ अवेलेबल आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही ते तिथून ॲक्सेस करू शकता आणि व्हिडिओ बघू शकता. तर आपला आजचा टॉपिक आहे शीतयुद्ध आणि हे आपल्या 12वीच्या इतिहासाचं 10वं लेक्चर आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जगात एक नवीन संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष थेट रणांगणावर नव्हता तर विचारसरणी, राजकारण आणि जागतिक प्रभाव यासाठी होता. याला शीतयुद्ध असे म्हटले जाते. एका बाजूला अमेरिका आणि तिच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही राष्ट्राचा गट होता आणि दुसऱ्या बाजूला सोव्हिएट रशिया आणि साम्यवादी राष्ट्रांचा गट होता. या दोन्ही महासत्तांमध्ये जागतिक वर्चस्व मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा होती. शीतयुद्ध हा शब्द सर्वप्रथम प्रसिद्ध पत्रकार वॉल्टर लिपमन यांनी वापरला. या संघर्षामध्ये प्रत्यक्ष युद्ध झाले नाही, परंतु राजकीय दबाव, आर्थिक मदत, शस्त्रास्त्राची स्पर्धा आणि वैचारिक संघर्ष यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. युद्धानंतर युरोपचे दोन भागात विभाजन झाले आणि पूर्व युरोपातील देश सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली गेले आणि त्यांनी साम्यवादी विचारसरणी स्वीकारली, तर पश्चिम युरोपातील देश अमेरिकेच्या प्रभावाखाली राहिले. त्यांनी भांडवलशाही व्यवस्था स्वीकारली. याच काळात अमेरिकेने युरोपच्या पुनर्बांधणीसाठी मार्शल प्लॅन अंतर्गत मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून सोव्हिएट रशियाने आशिया आणि आफ्रिकेतील स्वतंत्र चळवळींना पाठिंबा देऊन आपला प्रभाव वाढवण्यासाठीचा प्रयत्न केला. अशा प्रकारे दुसऱ्या महायुद्धानंतर जग दोन विचारसरणींमध्ये विभागले गेले आणि शीतयुद्धाची सुरुवात झाली. आता बघूयात शीतयुद्धाची वाटचाल आणि महत्त्वाचे टप्पे. तर शीतयुद्धाची सुरुवात सोव्हिएट रशियाचे नेते जोसेफ स्टॅलिन यांच्या काळात झाली आणि स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली सोव्हिएट संघाने पूर्व युरोपात आपला प्रभाव वाढवला, तर अमेरिका भांडवलशाही व्यवस्थेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत होती. यामुळे दोन्ही महासत्तांमधील वैचारिक आणि राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला. स्टॅलिन यांच्या निधनानंतर निकिता खुश्चेव सत्तेवर आले आणि त्यांनी आण्विक युद्धाचे भयंकर परिणाम लक्षात घेऊन अमेरिकेसोबत शांततामय सहजीवन या धोरणावर भर दिला. त्यांच्या मते संघर्षाऐवजी संवाद आणि सहकार्याद्वारे मतभेद सोडवणे अधिक योग्य होते. या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणजेच 1959मधील कॅम्प डेव्हिड भेट. या भेटीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्वाईट आयसेनहावर यांनी सोव्हिएट नेते निकिता खुश्चेव प्रथमच समोरासमोर आले. त्यामुळे दोन्ही देशांमधील संवादाला नवी दिशा मिळाली. मात्र 1961मध्ये सोव्हिएट रशियाने पूर्व आणि पश्चिम बर्लिन यांच्यामध्ये बर्लिनची भिंत उभारली. ही भिंत शीतयुद्धाचे प्रतीक बनली. जर्मनीतील अनेक नागरिकांनी तिला वॉल ऑफ शेम म्हणजेच लज्जेची भिंत असे संबोधले. अखेर 1989मध्ये ही भिंत पाडण्यात आली आणि शीतयुद्धाच्या समाप्तीची चाहूल लागली. यानंतर 1962मध्ये क्युबा क्षेपणास्त्र पेच प्रसंग उद्भवला. या शीतयुद्धातील सर्वात धोकादायक क्षण मानला जातो आणि अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यात प्रत्यक्ष आण्विक युद्ध होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या. मात्र दोन्ही देशांनी संयम दाखवत हा संघर्ष टाळला. भविष्यात अशा संकटांना सामना करण्यासाठी दोन्ही महासत्तांमध्ये थेट संपर्क साधणारी हॉटलाईन व्यवस्था सुरू करण्यात आली. अशा प्रकारे शीतयुद्धाच्या काळात तणाव, संवाद आणि समेट यांचे अनेक महत्त्वाचे टप्पे जगाने अनुभवले. आता बघूया देतांत पर्व आणि रशियाचे विघटन. 1960च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1970च्या दशकात अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यातील तणाव काही प्रमाणात कमी होऊ लागला. या तणाव शिथिलीकरणाच्या प्रक्रियेला देतांत असे म्हणतात. शीतयुद्धाच्या काळात संघर्षाऐवजी संवाद आणि सहकार्याचा मार्ग स्वीकारण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा होता. या प्रक्रियेला चालना देणारी एक महत्त्वाची घटना म्हणजेच 1972मधील मॉस्को परिषद. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि सोव्हिएट नेते लिओनिद ब्रेझनेव यांच्यात आण्विक क्षेपणास्त्राच्या संख्येवर मर्यादा आणण्याबाबत करार झाला. याच काळात अमेरिकेने साम्यवादी चीनच्या शासनालाही अधिकृत मान्यता दिली. देतांत काळात अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात आले. 1973मधील पॅरिस परिषदेत व्हिएतनाम युद्ध संपवण्याचे प्रयत्न झाले. 1975च्या हेलसिंकी परिषदेत
अमेरिका, रशिया आणि युरोपातील 35 राष्ट्रांनी पश्चिम युरोपामधील तणाव कमी करण्यासाठी चर्चा केली. तर 1978च्या कॅम्प डेव्हिड परिषदेत इस्रायल आणि अरब राष्ट्रांमधील संघर्ष सोडवण्यावर भर देण्यात आला. मात्र 1979मध्ये काही महत्त्वाच्या घटनांमुळे पुन्हा जागतिक तणाव वाढला. इराणमध्ये इस्लामिक क्रांती होऊन आयतोला खोमेनी सत्तेवर आले आणि इराणने सेंटो करारातून माघार घेतली. त्याच वर्षी सोव्हिएट रशियाने अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवले. समाजवादी सरकारला पाठिंबा दिला. या हस्तक्षेपाचा निषेध म्हणून अमेरिकेने 1980च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धांवर बहिष्कार टाकला आणि यानंतर 1985मध्ये मिखाईल गोर्बाचेव सोव्हिएट संघाचे नेते बनले. त्यांनी देशातील आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी पॅरेस्ट्रॉइका म्हणजेच पुनर्रचना आणि ग्लासनोस्त म्हणजेच खुलेपणा व अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही 2 महत्त्वाची धोरणे राबवली. या सुधारणांमुळे साम्यवादी पक्षाची एकाधिकारशाही कमकुवत झाली आणि सोव्हिएट संघातील अनेक प्रजासत्ताकांनी स्वातंत्र्याची मागणी सुरू केली. अखेर 1991मध्ये सोव्हिएट संघाचे विघटन झाले आणि जवळपास अर्धशतक चाललेले शीतयुद्ध अधिकृतपणे संपुष्टात आले. यामुळे अमेरिका ही जगातील एकमेव महासत्ता म्हणून उदयास आली आणि जागतिक राजकारणाच्या नव्या युगाची सुरुवात झाली. आता बघूया शीतयुद्धकालीन लष्करी करार भाग 1. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यातील संघर्ष केवळ विचारसरणीपुरता मर्यादित नव्हता. आपल्या प्रभाव क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी दोन्ही महासत्तांनी विविध लष्करी करार आणि संघटना स्थापन केल्या. MPSC परीक्षेच्या दृष्टीने या करारांचे वर्ष, सदस्य राष्ट्रे आणि मुख्यालय अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम पाहूया नाटो म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. 1949मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली. सोव्हिएट रशियाच्या साम्यवादी विस्तारवादाला रोखणे आणि युरोपातील मित्र राष्ट्रांना सामूहिक लष्करी संरक्षण देणे हा यामागील हेतू होता. नॉर्वे, फ्रान्स, इटली, डेन्मार्क, ग्रेट ब्रिटन, अमेरिका, नेदरलँड, पोर्तुगाल, तुर्कस्तान, पश्चिम जर्मनी, ग्रीस, बेल्जियम आणि कॅनडा यांसारखी राष्ट्रे नाटोची सदस्य होती. नाटोचे सर्वात महत्त्वाचे तत्त्व म्हणजे एका सदस्य राष्ट्रावर झालेले आक्रमण हे सर्व सदस्य राष्ट्रांवरील आक्रमण मानले जाईल. त्यामुळे कोणत्याही सदस्य देशाला धोका निर्माण झाल्यास संपूर्ण संघटना त्यांच्या संरक्षणासाठी उभी राहत असे. नाटोच्या सुरुवातीचे मुख्यालय फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होते. नंतर ते बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे हलवण्यात आले. आणि आता आपण पाहूया अझूर करार. तर 1 सप्टेंबर 1951 रोजी हा करार करण्यात आला. अंजुज हे नाव ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या 3 देशांच्या नावाखालील नावांमधील आद्याक्षरापासून तयार झालेले आहे. हा पॅसिफिक महासागर क्षेत्रातील एक महत्त्वाचा त्रिपक्षीय संरक्षण करार होता. साम्यवादी चीन आणि सोव्हिएट रशियापासून संरक्षण मिळवणे हा त्याचा मुख्य हेतू होता. आणि विशेष म्हणजे ब्रिटिश राष्ट्रकुलातील देशांनी अमेरिकेशी थेट आणि स्वतंत्रपणे केलेला हा पहिलाच लष्करी करार होता. यामुळे या प्रदेशातील ब्रिटन आणि फ्रान्सच्या प्रभावाला आव्हान मिळाले आणि अमेरिकेचे महत्त्व अधिक वाढले. अशा प्रकारे नाटो आणि आझूज हे शीतयुद्ध काळातील अमेरिकेच्या नेतृत्वाखाली तयार झालेले हे 2 अत्यंत महत्त्वाचे लष्करी करार होते. आता बघूया शीतयुद्धकालीन लष्करी करार भाग 2. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांनी आपापल्या प्रभाव क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी विविध लष्करी संघटनांची स्थापना केली. त्यापैकी सिएटो, सेंटो आणि वारसा करार हे MPSC परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. सर्वप्रथम पाहूया सिएटो म्हणजे साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन. 8 सप्टेंबर 1954 रोजी फिलिपाईन्सची राजधानी मनिला येथे हा करार या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आणि त्यामुळे या मनिला करार असेही म्हटले जाते. या संघटनेत इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, पाकिस्तान, थायलंड आणि फिलिपाईन्स हे देश सहभागी होते. विशेष म्हणजे या संघटनेत आशियातील फक्त 3 देश होते, थायलंड, फिलिपाईन्स आणि पाकिस्तान. उर्वरित सदस्य पाश्चिमात्य राष्ट्रे होती. आग्नेय आशियामध्ये साम्यवादाचा प्रसार रोखणे हा सिएटोचा मुख्य उद्देश होता. या संघटनेचे मुख्यालय थायलंडमध्ये होते. मात्र स्वतःचे सैन्य नसल्यामुळे ही संघटना प्रभावी ठरू शकली नाही. पाकिस्तानने 1973मध्ये या संघटनेतून बाहेर पडले आणि अखेर 30 जून 1977 रोजी सिएटोचे विसर्जन करण्यात आले.
यानंतर 24 फेब्रुवारी 1955 रोजी सेंटोची स्थापना झाली. सुरुवातीला हा करार बगदाद करार म्हणून ओळखला जात होता. इराण, तुर्कस्तान, इराक, इंग्लंड आणि पाकिस्तान हे या संघटनेचे सदस्य होते. अमेरिका या कराराची थेट सदस्य नसली तरी ती आर्थिक आणि लष्करी मदत पुरवत होती. 1959मध्ये इराकने या करारातून माघार घेतली. त्यानंतर संघटनेचे नाव बदलून सेंटो करण्यात आले आणि मुख्यालय बगदादहून तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे हलवण्यात आले. पुढे इराण आणि पाकिस्तानही बाहेर पडल्यामुळे ही संघटना अस्तित्वात राहू शकली नाही. याच काळात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटोला प्रत्युत्तर म्हणून सोव्हिएट रशियाने 1955मध्ये वारसा करार घडवून आणला. या साम्यवादी राष्ट्राचा लष्करी गट होता. सोव्हिएट रशिया, अल्बेनिया, बल्गेरिया, चेकोस्लोवाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड आणि रुमानिया हे त्याचे प्रमुख सदस्य होते. वारसा कराराचा मुख्य उद्देश युरोपमध्ये नाटोचा वाढत्या प्रभावाला रोखणे आणि साम्यवादी राष्ट्रांचे सामूहिक संरक्षण करणे हा होता. त्यामुळे नाटो आणि वारसा करार हे शीतयुद्धकालीन दोन परस्परांविरोधी लष्करी गट म्हणून ओळखले जातात. आता बघूया अलिप्तवाद आणि भारताची भूमिका. शीतयुद्धाच्या काळात जगातील बहुतांश राष्ट्रे अमेरिका किंवा सोव्हिएट रशिया या दोन्ही महासत्तांपैकी एका गटात सामील होत होती. मात्र काही नवस्वतंत्र राष्ट्रांनी या दोन्ही गटांपासून दूर राहून स्वतंत्र परराष्ट्र धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या विचारधारणेलाच अलिप्तवाद किंवा नॉन अलाइन्ड मूव्हमेंट असे म्हटले जाते, म्हणजेच NAM असे म्हणतात. अलिप्तवादाचा मुख्य उद्देश कोणत्याही सत्तेचा प्रभावाखाली न जाता स्वतःचा स्वतंत्र विकास साधणे, राष्ट्रीय हित जपणे आणि जागतिक शांततेला प्राधान्य देणे हा होता. या चळवळीच्या स्थापनेत 5 महान नेत्यांचे विशेष योगदान होते. भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू, इंडोनेशियाचे डॉक्टर सुकार्नो घानाचे क्वामे नक्रुमा, इजिप्तचे गमाल अब्दुल नासेर आणि युगोस्लावियाचे मार्शल टिटो यांना NAMचे प्रमुख प्रणेते किंवा संस्थापक नेते मानले जाते. MPSC परीक्षेसाठी या 5 नेत्यांची नावे विशेष महत्त्वाची आहेत, कारण यावर थेट प्रश्न विचारले जातात. अलिप्त राष्ट्र चळवळीची पहिली शिखर परिषद 1961मध्ये युगोस्लावियाची राजधानी बेलग्रेड येथे आयोजित करण्यात आली. या परिषदेत जगभरातील 25 राष्ट्रांनी सहभाग घेतला. या परिषदेत जागतिक शांतता, वसाहतवादाचा अंत, आक्रमक धोरणांना विरोध आणि नवस्वतंत्र राष्ट्रांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण यावर भर देण्यात आला. परिषदेच्या शेवटी 27 कलमी निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये सर्व प्रकारच्या आक्रमणात्मक कारवाया थांबवणे, अल्जेरिया आणि अंगोलासारख्या देशांना स्वातंत्र्य देणे, तसेच वर्णद्वेष आणि वंशभेदाची प्रथा पूर्णपणे समाप्त करणे अशा महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या. अशा प्रकारे भारताच्या नेतृत्वाखाली अलिप्त राष्ट्र चळवळ ही शीतयुद्धाच्या काळातील शांतता, स्वातंत्र्य आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे प्रतीक बनली. आता बघूया अलिप्तवादी देशांच्या प्रमुख परिषदा. अलिप्त राष्ट्र चळवळीच्या विविध शिखर परिषदांमधून जागतिक शांतता, आर्थिक सहकार्य आणि नवस्वतंत्र राष्ट्रांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. MPSC परीक्षेच्या दृष्टीने या परिषदांचा कालक्रम विशेष लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 1964मध्ये इजिप्तची राजधानी कैरो येथे अलिप्त राष्ट्र चळवळीची दुसरी शिखर परिषद पार पडली. यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी केले. या परिषदेचे त्यांनी लष्करी गट आणि परदेशी लष्करी तळांविरुद्ध जागतिक जनमत तयार करण्याचे आवाहन केले. तसेच शांततापूर्ण सहअस्तित्व आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यावर भर दिला. यानंतर 1970मध्ये झांबियाची राजधानी लुसाका येथे तिसरी शिखर परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये समानता, शस्त्रपात, वसाहतवाद आणि वंशद्वेषाचे उच्चाटन तसेच संयुक्त राष्ट्र संघ अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला. 1973मध्ये अल्जेरियातील अल्जियर्स येथे चौथी परिषद झाली. या परिषदेत विकसनशील राष्ट्रांच्या आर्थिक समस्यांवर चर्चा करण्यात आली आणि अधिक न्याय्य व संतुलित अशा नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी करण्यात आली. त्यानंतर 1976मध्ये श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे 5वी परिषद पार पडली. या परिषदेत जागतिक अर्थव्यवस्थेवर विकसित आणि शक्तिशाली राष्ट्रांचे वर्चस्व कमी करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. 1983मध्ये भारताची राजधानी नवी दिल्ली येथे 7वी शिखर परिषद आयोजित करण्यात आली आणि ऐतिहासिक परिषदेचे नेतृत्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले.
त्यांनी स्वातंत्र्य, विकास, शस्त्रकपात आणि जागतिक शांतता या 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला. तसेच पॅलेस्टिनी जनतेच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा जाहीर करण्यात आला. यानंतर 1986मध्ये झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथे परिषद भरली आणि या परिषदेत दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी धोरणांविरोधात संघर्ष करणाऱ्या देशांना मदत करण्यासाठी आफ्रिका फंड स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आता बघूया वसाहतवाद विरोधातील भारताची प्रभावी भूमिका. स्वातंत्र्यानंतर भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात शांतता, सहजीवन आणि सक्रिय तटस्थता या तत्त्वांना विशेष महत्त्व दिले. जगा आणि जगू द्या हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मूलभूत विचार होता. भारताने नेहमीच कोणत्याही राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा आदर केला आणि परकीय आक्रमण किंवा हस्तक्षेपाला ठाम विरोध दर्शवला. वसाहतवादाविरोधातील संघर्षात भारताने जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावली. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य लढ्याला दिलेला पाठिंबा. 1949मध्ये भारताने दिल्ली येथे एक विशेष परिषद आयोजित करून इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दिला. तसेच डचांनी इंडोनेशियामधून तात्काळ माघार घ्यावी अशी ठाम भूमिका मांडली. भारताच्या या प्रयत्नांमुळे इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य चळवळीला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळाला. आफ्रिका खंडातील वसाहतवाद संपवण्यासाठीही भारताने सातत्याने प्रयत्न केले. संयुक्त राष्ट्रसंघात भारताने आफ्रिकेतील वसाहतींना लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळावे यासाठी जोरदार आवाज उठवला. अनेक आफ्रिकी राष्ट्रांच्या स्वातंत्र्य लढ्यांना भारताने नैतिक आणि राजनैतिक पाठिंबा दिला. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेमध्ये कृष्णवर्णीय लोकांवर होणाऱ्या अन्यायाचा आणि वर्णद्वेषी धोरणांचा भारताने तीव्र निषेध केला. वर्णभेदाचा प्रश्न भारताने आंतरराष्ट्रीय मंचावर प्रभावीपणे मांडला आणि जागतिक जनमत तयार करण्याचा प्रयत्न केला. भारत आणि आफ्रिका यांचे संबंध ऐतिहासिकदृष्ट्याही अतिशय जवळचे आहेत. ब्रिटिश काळात अनेक भारतीय कामगार केनिया आणि युगांडा येथील लोहमार्गाच्या बांधकामासाठी आफ्रिकेत गेले होते आणि तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेतच अन्यायाविरोधात लढण्यासाठी सत्याग्रह या प्रभावी शस्त्राचा पहिला यशस्वी प्रयोग केला होता. आता बघूया सार्क संघटना स्थापना आणि ध्येय. दक्षिण आशियातील राष्ट्रांमध्ये परस्पर सहकार्य, विकास आणि शांतता वाढवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली महत्त्वाची प्रादेशिक संघटना म्हणजेच सार्क अर्थात दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना. या संघटनेची संकल्पना सर्वप्रथम बांगलादेशचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांनी मांडली. दक्षिण आशियातील देशांनी एकत्र येऊन विकासाच्या सामायिक समस्यांवर उपाय शोधावेत आणि परस्पर सहकार्य वाढवावे हा या कल्पनेमागील मुख्य उद्देश होता. या संकल्पनेचे रूपांतर प्रत्यक्ष संघटनेत 1985मध्ये झाले. बांगलादेशची राजधानी ढाका येथे सार्कची अधिकृत स्थापना करण्यात आली. यामुळे दक्षिण आशियातील राष्ट्रांना सहकार्याचे एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले. सार्कमध्ये भारत, बांगलादेश, भूतान, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव आणि नेपाळ हे संस्थापक सदस्य होते. पुढे अफगाणिस्तान हा या संघटनेत सामील झाला आणि सदस्य राष्ट्रांची संख्या 8 झाली. सार्कचे प्रमुख ध्येय म्हणजे सदस्य राष्ट्रांच्या सर्वांगीण विकासाला गती देणे, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणे, तसेच प्रादेशिक स्थैर्य आणि शांतता टिकवून ठेवणे. याशिवाय दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कारवायांविरोधातील संयुक्तपणे लढा देणे हेही सार्कचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते आणि तसेच जागतिक स्तरावर सदस्य राष्ट्रांच्या सामायिक हितांचे संरक्षण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे यालाही विशेष महत्त्व दिले जात होते. सार्कचे मुख्यालय नेपाळची राजधानी काठमांडू येथे आहे आणि संघटनेच्या नियमांनुसार वर्षातून किमान एक बैठक आयोजित करणे आवश्यक असते. तसेच सार्कचे सरचिटणीस पदाचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो आणि सदस्य राष्ट्रांना या पदाची संधी क्रमाने दिली जाते. आता बघूया सार्क समोरील आव्हाने, यश आणि महत्त्वाचे करार. सार्क संघटनेची स्थापना दक्षिण आशियातील राष्ट्रांमध्ये सहकार्य आणि विकास वाढवण्यासाठी झाली असली तरी तिच्यासमोर अनेक गंभीर आव्हाने उभी आहेत. सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक विषमता हे त्यातील एक प्रमुख आव्हान आहे. काही देश आर्थिकदृष्ट्या तुलनेने मजबूत आहेत तर काही देश अजूनही विकासाच्या प्रक्रियेत आहेत. याशिवाय संरक्षण क्षेत्रातील प्रचंड खर्च वाढता, दहशतवाद, लोकसंख्येची झपाट्याने होणारी वाढ, धार्मिक आणि भाषिक विविधता तसेच सदस्य राष्ट्रांमधील राजकीय मतभेद यामुळे सार्कच्या कार्यक्षमतेवर परिणाम होताना दिसतो.
तरी देखील विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सार्कने अनेक महत्त्वाचे उपक्रम केले. MPSC परीक्षेसाठी सार्कच्या विविध केंद्रांची ठिकाणे विशेष महत्त्वाची आहेत. कृषीविषयक माहिती आणि संशोधनासाठी कृषी माहिती केंद्र बांगलादेशमध्ये स्थापन करण्यात आले. हवामानविषयक अभ्यासासाठी हवामान संशोधन केंद्र ढाका येथे कार्यरत आहे. अस्थिरोग निवारण केंद्र नेपाळची राजधानी काठमांडू येथे आहे. तर मनुष्यबळ विकास केंद्र पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे स्थापन करण्यात आले आहे. आर्थिक सहकार्य आणि व्यापार वाढवण्यासाठीच्या सार्कच्या माध्यमातून 2 अत्यंत महत्त्वाचे करार करण्यात आले. पहिला करार म्हणजे 1993 मधील सॅप्टा अर्थात साऊथ एशियन प्रेफरन्शियल ट्रेड अरेंजमेंट. या कराराचा उद्देश सदस्य राष्ट्रांमध्ये प्राधान्याने व्यापारी सवलती देऊन व्यापार वाढवणे हा होता. त्यानंतर 2004 मध्ये साप्टा म्हणजे साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया हा महत्त्वाचा करार करण्यात आला. या करारामुळे सदस्य राष्ट्रातील व्यापारांवरील अडथळे कमी करून मुक्त व्यापाराला चालना देण्याचे प्रयत्न करण्यात आला. अशा प्रकारे अनेक आव्हाने असूनही सार्क संघटना दक्षिण आशियातील आर्थिक, सामाजिक आणि प्रादेशिक सहकार्य वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. आता बघूया राष्ट्रकुल आणि भारत. स्वातंत्र्यानंतर भारताने जागतिक पातळीवर अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांशी संबंध प्रस्थापित केले. त्यापैकी एक महत्त्वाची संघटना म्हणजेच राष्ट्रकुल किंवा कॉमनवेल्थ. राष्ट्रकुल ही अशा सार्वभौम राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे जी पूर्वी ब्रिटिश साम्राज्याचा भाग होती, परंतु कालांतराने स्वतंत्र राष्ट्रे बनली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या राष्ट्रांनी परस्पर सहकार्य आणि मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवण्यासाठी राष्ट्रकुल संघटनेची स्थापना केली. राष्ट्रकुलच्या निर्मितीला कायदेशीर स्वरूप 1931 मध्ये मिळाले. इंग्लंडच्या संसदेने स्टॅच्यू ऑफ वेस्टमिन्स्टर हा कायदा मंजूर करून राष्ट्रकुलाला अधिकृत मान्यता दिली. या संघटनेचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजेच प्रथेनुसार तिचे प्रमुख पद ब्रिटिश राजा किंवा राणी यांच्याकडे असते, मात्र त्यांना कोणतेही राजकीय अधिकार नसतात. राष्ट्रकुलाचे स्वतंत्र सचिवालय इंग्लंडची राजधानी लंडन येथे आहे. स्वयंस्फूर्त सहकारी हे या संघटनेचे मूलभूत तत्त्व मानले जाते. भारताने 1948 मध्ये राष्ट्रकुलात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. जयपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. भारताने राष्ट्रकुलाचे सदस्यत्व स्वीकारण्यामागे काही व्यावहारिक आणि राष्ट्रीय हिताचे विचार होते. पहिले म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारताच्या संरक्षण व्यवस्थेसाठी आवश्यक असणाऱ्या लष्करी साहित्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर इंग्लंडकडून होत होता. हा पुरवठा अखंडित राहणे आवश्यक होते. दुसरे म्हणजेच परकीय चलन किंवा फॉरेन एक्सचेंजच्या सुविधा मिळवण्यासाठी राष्ट्रकुल सदस्यत्व उपयुक्त ठरले होते. तिसरे कारण म्हणजेच भारतीय वस्तूंना ब्रिटिश बाजारपेठेत जकात आणि व्यापार सवलती मिळाल्या होत्या, ज्यामुळे भारतीय व्यापाराला चालना मिळाली. आणि चौथे महत्त्वाचे कारण म्हणजेच पाकिस्तानकडून भारताविरोधी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रचाराला प्रभावीपणे उत्तर देण्यासाठी भारताला एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झाले. आता बघूया राष्ट्रकुल क्रीडा सामने. राष्ट्रकुल संघटनेप्रमाणेच राष्ट्रकुल क्रीडा सामने म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स हे देखील सदस्य राष्ट्रांमधील मैत्री, सहकार्य आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या स्पर्धांची संकल्पना दुसऱ्या महायुद्धापूर्वीच मांडण्यात आली होती. ब्रिटिश साम्राज्यातील विविध देशांतील हौशी खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी ऑलिम्पिकच्या धर्तीवर स्पर्धा आयोजित करण्याची कल्पना रेव्हरंड ॲश्ली कूपर यांनी सर्वप्रथम मांडली. या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी 1911 मध्ये झाली. इंग्लंडचे राजा 5वे जॉर्ज यांच्या राज्यारोहण समारंभाच्या निमित्ताने लंडनमधील प्रसिद्ध क्रिस्टल पॅलेस येथे या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्या स्पर्धांचे ब्रिटिश एम्पायर गेम्स या नावाने ओळखले जात होते. कालांतराने ब्रिटिश साम्राज्याचे स्वरूप बदलले आणि अनेक देश स्वतंत्र झाले. त्यामुळे 1950 पासून स्पर्धांना अधिकृतपणे कॉमनवेल्थ गेम्स किंवा राष्ट्रकुल क्रीडा सामने असे नाव देण्यात आले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा इतिहास केवळ क्रीडापुरता मर्यादित नाही, तर त्यामध्ये सामाजिक आणि राजकीय घटनांचाही प्रभाव दिसून येतो. याचे सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे 1986 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. त्या काळात दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषी धोरण म्हणजेच
अपार्थाईड व्यवस्था अस्तित्वात होती. या धोरणाविरोधात जगभरात तीव्र संताप व्यक्त होत होता आणि ग्रेट ब्रिटनने दक्षिण आफ्रिकेबाबत आपली भूमिका कठोर न केल्यामुळे अनेक राष्ट्रांनी निषेध नोंदवला. परिणामी तब्बल 32 राष्ट्रांनी 1986च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवर बहिष्कार टाकला. भारतानेही या अन्यायकारक धोरणादिवशी धोरणांचा निषेध करत स्पर्धांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी घेतलेल्या हा निर्णय भारताच्या मानवतावादी आणि वंशभीतीविरोधी भूमिकेचे प्रतीक मानला जातो. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ लेक्चर्स. तर तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.